हे ब्लॉग मध्ये घ्यायचं नाही. आय एम टेलिंग यू. आय एम व्हेरी सिरियस. हॅलो. अद्वैत, पप्पा आणि अभिषेक सगळेजण चेक इन करायला गेले. चला ये. हॅलो. मी तुम्हाला आमची रूम कशी होती ते दाखवते. ही आमची रूम आहे. ह्यात 2 सिंगल बेड आहेत. हा ड्रेसिंग टेबल आहे आणि ह्या पाण्याच्या बाटल्या आहेत. दिवसाला 8 बाटल्या पाण्याच्या. आणि त्यानंतर इथे छान असा मस्त आम्हाला व्ह्यू आहे. वाह, निळाशार समुद्र 24 तास. हे वर पण बंक बेडसारखे बेड्स आहेत, ते खाली घेऊ शकतो. त्यानंतर इथे आहे टी व्ही आणि या बाजूला आहेत हे कपाटं आहेत, त्यामध्ये आपण आपले बॅग्स ठेवू शकतो किंवा हँगर्स पण दिलेले आहेत. बऱ्यापैकी जागा होती. आणि हे आहे छोटंसं बाथरूम. लहानसं होतं पण वापरल्यानंतर कळलं पुरेसं होतं. नंतर त्यांनी आम्हाला बेडसुद्धा जोडून दिले आणि डबल बेड करून दिला. तर आम्ही घेतलेला आहे फिश, चिकन आणि मटन. काय आणलं दाखव अभिषेक. चिकन, मटन, भाजी. सगळ्यात उत्तम म्हणजे काय आहे तर अनलिमिटेड कोक. हा अनलिमिटेड दारू पण आहे. ती आपण पित नाही, त्याचा काही उपयोग नाही. ती बाप्पा मोरया. चला, अशा प्रकारे आमची क्रूज 3 वाजता निघालेली आहे. चला. शरण्यने पहिल्यांदाच बंक बेड पाहिला, त्यामुळे त्याला इतकी मजा आली आहे. तो त्याच्या मामाबरोबर वर जाऊन मस्ती करतोय. आणि मग जेवून थोडा वेळ आम्ही आराम केला आणि संध्याकाळी डेकवर गेलो. अतिशय सुंदर वातावरण, खूप छान वाटत होतं आणि मस्त आम्ही सनसेटही पाहिला. इथे क्रूजवर प्रत्येक तासाला काही ना काही कार्यक्रम होत होते. तर आम्ही सुद्धा एका बॉलिवूड क्विजला गेलो होतो आणि मग त्यानंतर पुन्हा जेवायला गेलो. मी आलेलो आहोत इथे डिनरसाठी म्हणून. सर अभिषेक कुठे आहे. राऊंड टेबल बसूया, पण जास्त लोकांचं नाही, 6 लोकांचं. जेवायला भरपूर मेन्यू असतो, भरपूर जेवण, डेझर्ट सगळंच. पोटभर खाल्लं आणि मग वर पार्टी चालू होती, DJ नाईट. एक 1.5 तास खूप नाचलो आणि तिकडेच वर मॅच चालू होती आपली इंडियाची, तर ती स्क्रीनही लावली होती. मॅचही एन्जॉय केली, मस्त मजा आली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. झालेली आहे सकाळ. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि मस्त बाहेरचा व्ह्यू दिसतोय, छान समुद्र दिसतोय, खूप छान वाटतंय. आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टसाठी. ही क्रूज टूर म्हणजे खाओ पिओ आराम करो ऐश करो मजा करो. एक सकाळी ब्रेकफास्ट असतो, नंतर लंच, नंतर हाय टी, नंतर डिनर आणि सगळ्यात शेवटचं मील म्हणजे रात्री 12:30 वाजता. आता आम्हाला नेटवर्क नव्हतं मोबाईलला, आता हळूहळू नेटवर्क आलंय. आता बेटं दिसू लागली आहेत, लक्षद्वीप जवळ आलंय. आमची रूम 8व्या मजल्यावर होती, सो आम्हाला 10:30 वाजताचा स्लॉट होता. 5व्या मजल्यावर डेकवर बोलावलं होतं. आत्ता या क्रूजवर 1200 पॅसेंजर्स आहेत, त्यामुळे सगळ्यांना अगती बेटावर उतरवायचं होतं आणि ते काम कुठलाही गडबड गोंधळ न करता होणं गरजेचं होतं. आणि ते त्यांनी प्रत्येकाला टोकन देऊन व्यवस्थित सगळ्यांना उतरवलेलं आहे. आम्ही आता रांगेत बसलो आहोत, पण आम्हाला बसायला सीट्सही आहेत, त्यामुळे आम्हाला कुठेही त्रास झाला नाही. आता आम्ही सगळे उतरलो आणि या छोट्या बोटीतून आम्हाला अगती बेटावर घेऊन चाललो आहेत.
ही पाण्यात थांबलेली क्रूज अतिशय भव्य आणि आकर्षक दिसत होती. तिच्याकडून माझी नजरच हटत नव्हती. लांबूनही अतिशय देखणी दिसते. इथे बोटीतून उतरल्यानंतर आमच्यासाठी या रांगेत कार्स आहेत. या फक्त आमच्या क्रूजसाठी उभ्या आहेत आणि मग एक कारमध्ये बसून आम्हाला ते घेऊन गेले बीचवर. वेलकम ड्रिंक चांगले ठीक आहे. वेलकम ड्रिंक म्हणजे रसना होतं, छान होतं. इतकं सुंदर पाणी आणि इतका स्वच्छ समुद्र किनारा बघून आम्ही वेडी झालो. सरळ पाण्यात धावत गेलो. आता अद्वैत, अभिषेक, मीत आणि पप्पा हे गेलेत स्कुबासाठी. त्यामुळे आम्ही त्यांची बीचवर वाट बघतोय. आणि मग वाट बघता बघता शरण्याला पाण्यात जायचं होतं. मग या दोघांना पाण्यात बसवलं होतं. बीच अतिशय सेफ आहे, समुद्र सेफ आहे, स्वच्छ आहे. त्यामुळे ते बराच वेळ पाण्यात खेळत होते. त्यांना खूप मजा आली. आता इथे हे पप्पांचे व्हिज्युअल्स दाखवते तुम्हाला मी. अद्वैतने फोन नेला होता, त्यांनी व्हिडिओ काढलेत. आता हा अद्वैत चाललाय पाण्यात. हॅलो, कसं झालं ए, कसं होतं? अरे हे सगळेजण आत्ताच स्कुबा करून आले आहेत. आम्ही 2 तास थांबलो होतो त्यांच्यासाठी. आता पुन्हा पाण्यात गेलेत. आता मी, आई आणि मैत्रा जातो स्नोर्कलिंगसाठी. आणखी स्नोर्कलिंग लगेच होणार होतं आणि पुढचे अजून 2 तास मुलांना ह्यांच्याकडे देणं शक्य नव्हतं. अशी आपली प्रायव्हेट बोट आहे. आम्ही तिघीच आहोत निरसार पाणी. इथे आम्ही समुद्राच्या मध्यभागी आलो आहे आणि आता इथून आम्ही स्नोर्कलिंग करणार आहोत. मी, आई आणि मैत्रा. मग तुला स्विमिंग याची गरज नाही. पण आमचं स्नोर्कलिंग अर्धा तासाचं होतं. ते पण खूप छान झालं, खूप मजा आली. आणि त्यानंतर आता 4:30 वाजलेत. आम्ही निघालो आहे क्रूजसाठी पुन्हा. आता पुढचे 2 दिवस आम्ही तिथे काय काय मजा केली आहे हे पाहण्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा. तोपर्यंत बाय.